येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूर शहरातील बेकायदेशीर बांधकामं महापालिकेच्या रडारवर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरात गेल्या 5 वर्षात दिलेली बांधकाम परवाने आणि प्रत्यक्ष केलेले जागेवरचं बांधकाम याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलेत. त्यांच्या आदेशानुसार शहरातील विविध भागातील सुमारे 5000 पेक्षा जास्त बांधकाम परवाने तपासले जात आहेत. यातील जवळपास 90% मिळकतदारांनी मंजूर नकाशापेक्षा वेगळ्याच स्टाईलचं बांधकाम केलंय. एकीकडे बांधकाम तसंच 4 अधिकारी बोगस बांधकाम परवाना प्रकरणी अडचणीत आले असून यातील 3 जण जेलची हवा खात आहेत. तरीही बांधकाम विभाग सुधारत नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील मोक्याच्या जागी टोले जंग इमारती बांधल्या असून त्यांचं पार्किंग गायब आहे. मंजूर FSI पेक्षा वाढीव FSI घेऊन मिळकतदार बांधकामं बांधतायत. त्यामुळे यातील बांधकामावर कारवाई केली तरच पुढील बेकायदेशीर बांधकामं थांबतील. या उद्देशानंच महापालिका आयुक्तांनी अवैध बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अतिक्रमण काढणं तसंच रस्ते मोकळे करणं आणि शहरातील अनधिकृत बांधकाम रोखणं या संदर्भात आयुक्त सचिन ओंबासे यांच्या प्रयत्नाला कितपत यश मिळतं हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटमध्ये घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन. सोलापुरातील कसबा गणपतीला करण्यात आली हापूस आंब्यांची आरास. उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचा रस प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जाणार. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून सेवा बजावणाऱ्या मात्र मूळचा मुंबई येथील असलेल्या डॉक्टर आदित्य नांबियार यांच्या आत्महत्येचं गूढ कायम. स्वतःचा गळा कापून केली आत्महत्या. सोलापूर हैदराबाद महामार्गावर सोलापूर महापालिकेची सिटी बस जळून झाली खाक. बसवेश्वर जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात विविध कार्यक्रम तसंच मिरवणुका निघणार. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर. सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स. लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्मसाठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत. 25% डिस्काउंटची अफलातून ऑफर. कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या. बेब्रिज कूलर्स. आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंतीनगर रोड, सोलापूर. पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकार देणार 50 लाख रुपयांची मदत. या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी राज्य सरकार उचलणार. राज्य शासनानं जाहीर केले पहिले इलेक्ट्रिकल व्हेइकल धोरण. काही निवडक रस्त्यांवर EV कारला मिळणार टोल माफी. CETच्या रविवारी झालेल्या परीक्षेत गणिताच्या पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नांबाबत तांत्रिक चुका असल्यामुळे विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवता येणार. ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे आक्षेप. या प्रश्नांचे गुण देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या सेवानिवृत्त होणार. नवे पोलीस आयुक्त कोण याची मुंबईकरांना उत्सुकता. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाक लष्करात दुफळी आणि लष्कर प्रमुख गायब तर युद्धाच्या भीतीनं 250हून अधिक अधिकाऱ्यांचे आणि 1200 सैनिकांचे राजीनामे. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. महाबळेश्वर इथं 2 ते 4 मे दरम्यान होणार महाराष्ट्र पर्यटन विभागाचा महाबळेश्वर महोत्सव. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा दल स्थापन केलं जाणार.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 1 ते 4 मे दरम्यान होणार वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी होणार उद्घाटन. पुण्याजवळील हडपसर ते यवत या राज्यमार्गांवर अस्तित्वातील रस्त्यांचे 6 पदरी बांधकाम करण्यास मंत्रिमंडळानं दिली मंजुरी. 5,262 कोटी रुपयांचा खर्च येणार. मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर 3 मे रोजी होणार AR रेहमान यांचा संगीताचा कार्यक्रम. महाराष्ट्रात लोकसेवा हक्क अधिनियमानुसार 1,000 पेक्षा जास्त सेवा कायद्याच्या अंतर्गत यातील 583 सेवा ऑनलाईन सुरू. उर्वरित 306 सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्रशासनाला सूचना. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. ST महामंडळाचा संचित तोटा पोहोचला 10,000 कोटींवर. परिवहन मंत्री म्हणतात आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आणि नियोजनासाठी आर्थिक श्वेतपत्रिका काढा. राज्यातील सर्व शाळांचं जिओ टॅगिंग करण्यासाठी उद्या अंतिम मुदत. 93% शाळांचं जिओ टॅगिंग झालं पूर्ण. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी माजी कमांडो हशीम मुसाचा सहभाग. पाकचा दहशतवादी गट होतोय उघड. पुण्यात 28 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या. 5 जणांना करण्यात आली अटक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.